सुमन काकी, हाँ? पाणी दे ना जरा. आणते आणते. काय रे, काय झालं? अगं चप्पल तुटली जरा. पायावर पाणी घाल आधी. पाणी घाल थोडं पायावर. पायावर? ओके. अरे ओम. अरे काका, दिवसभराचं दुकान वाढवून आलोय. वाढवून आलोय म्हणजे? अरे आपल्यात बंद करून बोलत नाहीत ना. हो अच्छा, तसं तसं. एक मिनिट काका, हे घे. 400 रुपये. अरे हे आपला जो लॉस झाला होता ना त्याचे, आणि प्लस 200 रुपये प्रॉफिटही कमवलाय. अरे असंच काम करत राहिलो तर इझिली पैसे साठतील आपले. गुड न्यूज दिलीस तू. ही गुड न्यूज नाहीये, अजून एक गुड न्यूज आहे. अजून? मी आज एका भाजीच्या होलसेलरला भेटायला जाणार आहे आणि त्याच्याकडून होलसेल मध्ये भाजी उचलणार. ओम काय बोलतोयस तू? किमान 200-300 किलो तरी भाजी घ्यावी लागेल. एवढी भाजी विकणार कुठे? 200-300 नाही, डायरेक्ट 500 किलो उचलायची. 500 किलो? अरे 500? हो. काय आहे, ही उचललेली जी भाजी आहे ती आपल्या इथल्या भाजी मार्केट मधल्या सगळ्या भाजीवाल्यांना विकायची, आणि राहिलेली जी भाजी आहे ती मुंबईला पाठवायची भाजी मार्केटमध्ये. मुंबईला आपली भाजी? वा. हा, बेसिक मेन गोष्ट अशी आहे की आपल्या दुकानाचा जो त्रास आहे तो वाचेल आणि आपल्याला नफा पण कमवता येईल जास्त. वा, मस्त आयडिया. ठेव. अरे मला नको, तूच ठेव. अरे ओम. काका ठेव. अरे तुझे कमाईचे. आधीच मी तुझं खूप नुकसान केलंय रे. ते आधीचं नुकसान भरून काढायचंय मला. अरे काका, असं थोडी असतं. आता एखाद्या कंपनीचा लॉस झाला तरी त्याच्या एम्प्लॉईजना पगार मिळतोच ना काय, आणि हे तर तुझ्या कष्टाचे आहेत. हो, असं काय करतोस ते? हे बघ, इथे तिथे छोटी मोठी कामं करून ना मला पैसे मिळतात रे. तू मोठा बिझनेसमन झालास ना की फक्त मला विसरू नकोस. घ्या, मी तुला विसरणार. बिझनेस पार्टनर आहेस माझा. हे सुमन, मी बिझनेस पार्टनर. हो, चल ना, चल ये ना. येतो. हे घे तुला पाणी. दुपारी उन्हाचं भान नसायचं, पावसाचं भान नसायचं. धावत 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 उन्हात गेला की उन्हाने पायाला चटके बसायचे. शेवटी डॅडना सांगून मी शेड लावून घेतली आमच्या अंगणात आणि खाली कार्पेट लावून घेतलं. पण आज तुझ्यासाठी बघ ना, हातात भाजीची टोपली घेऊन दारोदार भटकत कष्ट करतोय, स्ट्रगल करतोय. अगं सावकाश, ठसका लागेल. ठसका लागला तर तुमची अख्खी चाळ जमा होईल मला पाणी पाजायला. त्यांचा फेवरेट हक्काचा भाजीवाला आहे मी. बघू. काय बघू? बघू. अगं काही नाही, चप्पल तुटली म्हणून थोडस जरा. काही नाही. बघू. पिठू. अगं इट्स ओके, इट्स ऑल राईट. अगं ओके. अगं पिठू, काय देखले दे. काय करतेय? अगं नको, मलम वगैरे काय लावतेस? नको अगं पिठू. आय एम फाईन. हे एवढं लाल झालंय, फाईन आहे. हो, आय एम फाईन. थोडस भाजलंय, बाकी काही नाही. ओ मरे, लावून घे बाळा मलम, जरा बरं वाटेल तुला. नाही काकी, नको. इकडे ते नको लावूस. राहू दे, थोडस फार नाही. पिठू, ऐकणार आहेस का तू माझं? हो, ऐकणारच माझं. काय चाललंय? आई भाजलंय त्याला. हा मग
थोडस ऊन लागलं असेल. एवढा नाजूकपणा करून कसं चालेल? हे मी काय आठवडा होत आला ओम. कधी कमवणार पैसे? 25,000 15 दिवसात कमवायचे आहे ना लक्षात? लक्षात आहे भाऊजी, होईल. कसं जमायचं एवढा नाजूकपणा करून? काळजी नको करूस नलू मावशी. हे बघ मी कस तू ओके ओके. मी एका होलसेलरला भेटायला चाललो ऍक्च्युली. डोंट वरी, जमतील पैसे. चल बाय. ओम नो. इट्स ओके आलोच मी. ओ माय, ऐक ना माझं. हॅलो मॅम. एक्स्ट्रीमली सॉरी मॅम, थोडा बिझी होतो ऍक्च्युली. काय ना, हे मुंबई अंबरनाथ हे फार दमायला होतं, झेपत नाही. तर तुम्ही माझं प्रमोशन केलं त्यामुळे ना बिझी शेड्यूल झालंय माझं सगळं खूप. सो तुझं प्रमोशन झाल्यामुळे तुझी फक्त पोस्ट बदलली आहे मोहित. लायकी नाही. येस मॅम. माझ्या समोर आहेस ना तोपर्यंत तुझी लायकी माझ्या चपलेची. लक्षात ठेव. येस मॅम. बोला मॅम, काय काम होतं? म्हणजे कशासाठी बोलवलं? त्या फाईल्स घ्यायच्या, ओमकडे जायचं, ओमच्या सह्या घेऊन यायच्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साळवी ज्या घरात राहतात ना, ते घर कोणाच्या नावावर आहे? भाड्यावर आहे की ओनरशिप मध्ये? स्वतःचं असेल तर त्यावर लोन आहे की नाही? लोन नसेल तर त्याचे पेपर्स रेडी आहेत का? ही सगळी माहिती घेऊन यायची लगेच. येस फाईल्स. मी कळवतो. हा बोला मॅडम. त्या साळवींच्या घराची माहिती काढताना ओमच्या घराचा मालक कोण आहे ते पण विचार जरा. ओके मॅम, ओके बाय. साळवींची वाट तर लावीनच. ओमकडे सुद्धा घरी परत येण्यापासून पर्याय उरणार नाही. काका, हॅलो. काय म्हणता काका, कसे आहात? मोहित, तुम्ही काय करता इथे? हे ओम सरांना भेटायला आलो होतो. ऑफिसचं काम होतं त्यांच्याकडे. अच्छा, ओम सर नाही आहेत ते. नाहीये? कुठे गेले ते? कुठे म्हणजे? कामात असतो तो. तुमच्यासारखा रिकाम टेकडा नाहीये, कळलं? निघा आता. या ओमची माहिती काढायला या विंडो कशी बोलावंच लागणार. काका काका, माझं ओम सरांकडे ऑफिसचं काम आहेच आहे, पण माझं तुमच्याकडे सुद्धा खूप महत्वाचं काम आहे. मला नाही करायचं तुमचं काम. अहो बघा तर खरं काय काम आहे. हा माझा मोबाईल रिपेअर करायचा होता माझा. नाही काका, अहो मी असं ऐकलं की तुम्ही मोबाईल फोन, वेगवेगळ्या वस्तू अशा पटापट दुरुस्त करता म्हणून. हा हळू, सावकाश सावकाश. रेडिओ आणि मिक्सर आहे ना, मी असा चुटकीसरशी रिपेअर करतो. हो? मग रिपेअर झाल्यानंतर ना, रेडिओ मधून वाटण आणि मिक्सर मधून गाणी ऐकायला येतात. हा
मोबाईल मधून ऐकू तरी येईल ना निदान? हा? नाही, करा करा, दुरुस्त करा. ओ, हे काय करताय? हातोडी कशाला? अरे हातोडीचा काय संबंध आहे या कामात? बाजूला ठेवत होतो. हा करा. काका, काय हो हे आपलं साळवींचं, हे तुमचं घर चाळीतलं, हे तुमचं स्वतःच आहे की भाड्यावर वगैरे? हा, मग आमचं स्वतःच आहे, दादाच्या नावावर आहे. अच्छा, अरे वा काय त्यात? ते हे असं मी विचार करत होतो की चाळीत असंच एखादं छोटस घर घ्यावं. तुमचं स्वतःच घर आहे ना मुंबईत? स्वतःच आहे. मग आहे ना. असावं ना पण एखादं आपलं इन्व्हेस्टमेंट म्हणून. सेकंड होम अंबरनाथ मध्ये पाहिजे की नाही? म्हणजे काय? प्रमोशन झालंय आता माझं. हे तुमचं चाळीतलं घर लोनवर आहे की काय? नाही, दादानी ना लोन फेडलं. बापरे, दादांची कमाल आहे. हे ओम सर राहतात तशी एखादी रूम आहे तुमच्या चाळीत विकायला? काही कल्पना नाही हो. ओम राहतो ना, ते माझ्या मित्राचं घर आहे. निलेश राठी नाव आहे त्याचं. अच्छा, सो नाईस ऑफ यू काका. किती मदत करता हो तुम्ही सगळ्यांची. जमेल तेवढी करायला हवी ना. हे कुठे राहतात निलेश राठी? त्याच्या घरात. मग हो बरोबर आहे, त्यांच्याच घरात राहत असतील ते, ऑफकोर्स. पण त्या घराला, त्या चाळीला, बिल्डिंगला काहीतरी नाव वगैरे असेल की नाही? बाजूला राहतो साई निवास. बिल्डिंग नाही, चाळ आहे, चाळ. साई निवास. बर. अहो हे काय करता तुम्ही? काय म्हणजे? अहो खोलल्याशिवाय कसं करणार? काय प्रॉब्लेम आहे ते? नको, ते तुम्ही हे पिशवीत भरून द्या मला एखादं. काका द्या तसंच द्या, मला उशीर होतोय निघायचं. द्या महत्वाचं काम द्या. हे बघा, हे सगळं केलंय तुमचं. बॅटरी, हे बघा बॅटरी पण आहे सगळं. हो, असू द्या. ठीक. ओके, अच्छा, थँक्यू. अरे दादा, नमस्कार. नमस्कार. हे काकांकडे आलो होतो मोबाईल रिपेअर करायला. चालू दे तुमचं. हे चालूच आहे, झालं. अच्छा, येतो काका. अहो, बसल्या बसल्या एवढी भाजी निवडून द्या ना. मी कामात आहे. मग तुमचं काम झाल्यावर निवडा. ठेवते. ऐका, हे सुमन, हे ऐक ना. हे चिन्या, जरा भाजी निवडून दे. अहो बाबा, आत्ता चालूय ना. मी काही रिकाम टेकडा वाटलो. येतं आता सगळे कामं सांगता मला. चिन्या, घरात पण थोडी बॅटिंग कर ना. जा निवडायला घे. चिन्या, सरक ना जरा तिकडे. अरे तिकडे काय करतोयस तू? अरे तू उठ बघू. काय? जा तिकडे जा. हॅलो, हा बोला. हा 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 ओके ओके. हा ओके ओके. हा ओके ओके. हा ओके ओके बाय. हा ओके ओके. काय चिन्या? ते बाबा, दादा, इंटरव्ह्यू साठी कॉल आला आपल्याला बाई. काय? ते पण मोठ्या कंपनीतून. अकाउंट्स मध्ये वेकन्सी आहे म्हणाले. बाबा, पैशाचं झाड, झाडावरचा पैसा, पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. काकी, नोकरी लागली मला. अरे किती छान बातमी दिलीस तू. सुमन, देवासमोर साखर ठेव ना. मी थांब मी काहीतरी आणते. थांब. मस्त. फोन आला. तिनं तू नोकरी शोधलीस. आम्ही आपलं तू लहान आहे करत राहिलो आणि तू. अगं काकी, मी अप्लाय पण नाही केलं, मला समोरून फोन आलाय. हो, अरे सोन्यासारखी संधी मिळाली. आता सगळं नीट होईल. तर पाया पड सगळ्यांच्या. नाही चिन्या, अरे आधी दादा वहिनींच्या पाया पड. त्यांचा मन मोठा आहे रे.
हो नाही दादा बरोबर आहे. हो. खूप आनंदाची बातमी दिली जा चिन्या. खूप मोठा यशस्वी हो. अरे चिन्या, बाबा आता मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. अरे काय बोलतोस? आणि दादा हा? तुम्ही सुद्धा त्या लांबच्या नोकरीसाठी दगदग करू नका. आता तुम्ही कसं तुम्ही घरी बसायचं आणि ऑर्डर सोडायचे. हा आता आता घर मी चालवणार. मी चालवणार. हा, आई, पाया पडतो. माझं बाळ ते माझं ते इंटरव्ह्यू कधी आहे? अगं, उद्याच आहे. वहिनी उद्या चांगला दिवस आहे, आषाढी एकादशी. तू नक्की निवडला जाशील, लागेल तुला नोकरी. तुझी आई बोलली ना, आता तुझं काम झालंच म्हणून समज. हा? अरे, चिन्या चिन्या, अरे रडतोस काय तू? अरे काय? हा? अरे ए ए, चिन्या, अरे काय आहे? असं असं नाही, असं. काय? कुठे आहे ओम? कसा आहे पाय? कसा आहे त्याचा? काय झालंय का? कुठे आहे? कुठे? ओम ओ स्वीटू मॅडमनी कुठे पाठवलंय का त्याला? नाही, मी नाही कुठे पाठवलं मॅम. मला बघवत नाहीये. मलाही खूप त्रास होतोय आणि त्यालाही होतोय, पण तो दाखवत नाहीये. तो सगळं सहन करतोय आणि तुम्हाला माहितीये ना, त्याला सवय नाहीये या सगळ्याची. मी त्याला सांगायचा प्रयत्न केला, पण तो माझा ऐकणार नाही मॅम. माझंही नाही ऐकणार, कारण हे सगळं तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमासाठी तर चाललंय. पण मला हे नकोय. त्याला खूप त्रास होतोय या सगळ्याचा आणि मला नाही बघवत आहे त्याच्याकडे असं मॅम. आणि मला तुमची काळजी कळतेय. जर ओमच्या जागी चिन्या असता आणि त्याचं असं काही झालं असतं तरी मला खूप त्रास झाला असता. मॅम तुम्ही त्याला घेऊन जा प्लीज. तुम्ही त्याला घेऊन जा. मला नाही बघवत आहे आता, त्याचा त्रास नाही बघवत आहे मला. मी काय बोलू त्याच्याशी? खरं तर त्यालाही हाऊस नाही अगं हे असं आयुष्य जगायची, इथे याचा तेवढा त्रास करून घ्यायची. पण प्रेम आहे ना त्याचं तुझ्यावर आणि त्याला प्रूव्ह करायचं. मॅम मला याच गोष्टीचा मला सगळ्यात जास्त त्रास होतोय की तो हे सगळं माझ्यासाठी करतोय. मला नाही बघवत आहे त्याच्याकडे आता. तुम्ही प्लीज त्याला समजवा ना. गांगुडे साहेब, मी ओमकार. मी ऐकलंय तुमच्याबद्दल बरंच. अख्ख्या मार्केटमध्ये तुम्ही सगळ्यात मोठे होलसेलर आहात. हो. समजा मी तुमच्याकडनं काही भाजी उचलली होलसेल मध्ये, साधारण 500 किलो, तर मला तुम्ही काय रेटनी द्याल किंवा काय डिस्काउंट द्याल? 1 मिनिट. 40% डिस्काउंट मिळेल, पण भाजीची अख्खी जबाबदारी तुमची. नुकसान झालं तुमचं, फायदा झाला तरी तुमचाच. रिस्क आहे तर बिझनेस आहे. रिस्क घेतली नाही तर बिझनेस कसा वाढणार? हाच तर बिझनेसचा 1 नंबर फंडा आहे. ओम, काय डील. तुम्ही मला टेम्पो पाठवून द्या, मी तुम्हाला पत्ता पाठवतो आणि सगळे डिटेल्स मेसेज करतो. माझ्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. मॅम ओमला इथे एकच कम्फर्ट आहे, ते म्हणजे त्याच्याकडे घर आहे, एवढंच बस. बाकी घर ही खोली खानविलकरांच्या घरातल्या बात
तू राहिलीस ना स्टाफ क्वार्टर्स पेक्षा सुद्धा छोटी आहे का इकडची खोली? कसा राहत असेल माझा ओम? मॅम खरं सांगू का, मला त्याचं खूप टेन्शन आलंय. कारण आता घर मला कधीही भाडं मागायला येईल आणि त्याच्याकडे जर द्यायला पैसे नसतील ना तर तो मला खूप त्रास देईल. त्याला रस्त्यावर राहावं लागलं तर मी. मॅम प्लीज प्लीज तुम्ही त्याला समजवा आणि त्याला इथनं घेऊन जा. मला नाही बघवत आता. अगं तू रडू नकोस, मी बोलेन ओमशी. प्लीज